रात्र चांगली चांदरून आली होती. ॲम्ब्युलन्स व टेम्पो थेट कोळेवाडीच्या स्मशानभूमीत नेण्यात आले. रडण्याचा हलका हलका आवाज रात्रीची शांतता भंग करत होता. सकाळपासून रडून रडून सुंदराचा घसा कोरडा पडला होता आणि त्या संस्काराची तयारी लगबगीने सुरू होती. मोजकीच माणसे स्मशानभूमीत हजर होती. एका महिलेकडे पाण्याची बाटली देऊन शिरपाने सुंदराला थोडं पाणी पाजण्यास सांगितले. सरण रचल्यावर त्यावर लगेच वसंतचा मृतदेह ठेवण्यात आला. शिरपाने अंगावरचा शर्ट काढला व पाण्याच्या 2-3 बादल्या अंगावर ओतून घेतल्या. तशाच ओल्या अंगाने शिरपाने वसंतचे अंत्यविधी पूर्ण केले. शेवटी वसंतला अग्नी दिली. अंग पुसून शिरपाने कोरडे कपडे घातले. गर्दी हळूहळू कमी होऊ लागली. धारगावची माणसे देखील टेम्पोत जागा धरून बसू लागली होती. वसंतची कवटी फुटली तेव्हा मध्यरात्र झाली होती. शिरपाने दारूची बाटली आपल्या पायजाम्याच्या खिशातून बाहेर काढली व ड्रायव्हरला टेम्पो काढायला सांगितले. टेम्पोत बसून त्याने ती क्वार्टर मारली. गाडीत बसून तो कोळेवाडीला गेला. त्याने ड्रायव्हरला 1,500 रुपये दिले व वसंतच्या दशक्रियेला धारगावातील लोकांना घेऊन येण्यास सांगितले. वसंतच्या गावातील घराजवळ तो पोचला. बऱ्याच दिवसापासून बंद असलेले दार त्याने उघडले. गावातील आया बाया मुसमुसत रडत सुंदरा, वनिता आणि तुकारामला 2-2 घास खाण्याची विनंती करू लागले. आग्रह करून त्यांनी कडू घास काढून टाकला. शिरपा अंगणात टाकलेल्या जाळीच्या बाजेवर आडवा पडला. पायाशी पडलेली कुदडी त्याने तोंडावर पांघरून घेतली. मगाशी गार पाण्याने केलेली आंघोळ, दिवसभर झालेली धगधग आणि दारूची नशा यामुळे थोडीशी ऊब लागताच तो गाढ झोपून गेला. आतमध्ये आता फक्त तुकाराम, वनिता, सुंदरा आणि सुवर्ण राहिले होते. वनिताने घरात तळवट अंतरला. इकडे तिकडे शोधाशोध करून 2 रग शोधून काढले. एक रग तिने सुंदराच्या अंगावर टाकला व एक तुकारामला दिला. रडणाऱ्या सुंदराला कुशीत घेऊन ती तिला थोपटवत तिची समजूत काढू लागली. पहाटे पहाटे कधीतरी सुंदराला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी वसंतचे अस्थि विसर्जन करण्यात आले. शिरपाने घरात लागणारा थोडाफार किराणा आणून दिला. आता वसंतच्या दशक्रियेची तयारी सुरू झाली. गावातील आचार्याला सार, भात, जिलेब्याचे जेवण बनवायला शिरपाने सांगितले आणि त्याच्याकडे पैसे दिले. वसंतचा 10वा पार पडला. धारगावावरून बरेच लोक आले होते. सर्वांनी जेवण करून दुखवट्याची रक्कम शिरपाकडे दिली. शिरपाने लाकूड, मैताच्या सामानाचे, 10वा घालणाऱ्या ब्राह्मणाचे, नाभिकाचे व इतर सर्व पैसे चुकते करून टाकले. सर्व आवराआवर करून शिरपा घराकडे परतला. 10 दिवसात परिस्थिती बरीच सावरली होती. पप्पा पप्पा करत रडणारी सुवर्ण आता कुठे थोडीफार खेळू लागली होती. सुंदरा देखील तिच्याकडे पाहून आपलं दुःख विसरू पाहत होती. वनिता व तुकारामला आता पुढे कसं होणार ही चिंता सतावत होती. हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या माणसांची आता पुढे काय करायचं याचा विचार विनिमय करण्यासाठी बैठक बसली होती. शिरपा एकटा जीव सदाशिव असला तरी त्याला पोटाची चिंता होतीच. त्यात वसंतचा क्रियाक्रम करण्यात त्याच्या आयुष्यातील सगळी जमापुंजी खर्च झाली होती. सुंदरा, झालं ते लय वांगळ झालं बघ, पण देवापुढे कोणाचं काय चालतंय भाई. आता पोरीकडे बघून तुला परत उभं राहायला हवं. सुंदराच्या डोक्यावरून हात फिरवत वनिता म्हणाली. सुंदराचे डोळे पाणावले. आई, आता परत धारगावला गेले तर पुन्हा त्रास होईल. मी इथंच राहते. तसं का करीनास? खोपटाचं काय भाड येईल आणि इथं काय काम गावलं किती कर मग. इथं शाळा पण फुकटच आहे. शिरपा म्हणाला. शेवटी सुंदरा आणि सुवर्ण कोळेवाडीत राहणार हा निर्णय घेण्यात आला. वनिता, तुकाराम आणि शिरपा जड अंतकरणाने सुंदराचा निरोप घेऊन तिथून निघाले. ओले झालेले डोळे पुसत सुंदराने मोठा श्वास घेतला. खुर्चीवर ठेवलेला वसंतचा फोटो तिने भिंतीवर अडकवला. कोपऱ्यात पडलेला झाडू घेऊन तिने घर आणि अंगण लकलकीत झाडून घेतले. आपल्या नवऱ्याच्या फोटो समोर उभी राहून सुंदरा अखेरचं मनसोक्त रडली. मनाशी ठाम निश्चय करून ती आता आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी खंबीरपणे उभी राहिली. जी भाकरी तिला आजवर चकवत आली त्याच भाकरीच्या शोधात ती नव्या उमेदीने बाहेर पडायला तयार झाली. धारगावच्या 10x10च्या खोपटापेक्षा कोळेवाडीतील हे घर चांगलंच प्रशस्त होतं. घरापुढे छान अंगण होतं. कडुलिंबाचं जुनं झाड होतं. घराला तिन्ही बाजूनी जुन्या लाकडी मोठ्या खिडक्या होत्या. कामापुरती 4 भांडी होती. सुंदराने भांडी स्वच्छ घासून ठेवली. 2 दिवसांनी सुंदरा सुवर्णाला घेऊन कोळेवाडीतील मराठी शाळेत गेली. सुवर्णाला पहिलेच्या वर्गात सोडून ती काम शोधायला निघून गेली. त्या आड गावात तिला धुणी भांडी, घरकाम असलं काही काम मिळालं नाही. पण शेतात खुरपणी, खत पांगवणे, अंगणाची सफाई करणे अशी कामे मिळाली. पण सुंदरा यात सुखी होती. पैसे कमी मिळत असले तरी या खेडेगावात गरजा कमी होत्या. शहरात असले धावपळ धुडगूस तिथे नव्हता. सुवर्ण लवकरच इथे रुळली. शाळेतल्या बालमित्रांसोबत हसत खेळत राहू लागली. अपार कष्ट उपसत सुंदरा आपल्या लेकीला शक्य तितक्या लाडागोडात वाढवू लागली. तिला काय हवं नको ते बघू लागली. स्वतः फाटक्या कपड्यात राहून लेकीला मात्र नवे कपडे आणू लागली. सकाळी लवकर उठून आवराआवर करून स्वयंपाक करून ठेवायची. सुवर्णची शाळा घरापासून जवळच होती. लहानगी सुवर्ण स्वतः आवरून आता एकटी शाळेला जाऊ लागली. सुंदरा सकाळी लवकर उठून जिथे काम असेल तिथे जाऊ लागली. अनेक बरे वाईट अनुभव घेत तिचं आयुष्य सुरू होतं. नवऱ्याशिवाय एकटी राहणाऱ्या सुंदराच्या वाट्याला कधी सहानुभूती येत असे तर कधी वकवकल्या नजरा तिच्या शरीरावर फिरत असत. या गोष्टी हळूहळू सुंदराच्या अंगवळणी पडू लागल्या. संध्याकाळी घरी येताच ती सुवर्णासाठी काहीतरी खायला करून द्यायची. सुवर्ण तिला शाळेतल्या गमती जमती सांगायची. भान हरपून सुंदरा तिचं बोलणं ऐकायची.
जगाच्या पाठीवर आता त्या दोघीच एकमेकांचा आधार होत्या. दिवसांमागून दिवस सरत होते. उन्हाळा संपत आला होता. सुंदराने बराच लाकूड फाटा पावसाळ्यात उपयोगी पडेल म्हणून गोळा करून ठेवला होत्या. कुठे शेंगा झोडणी, कुठे कुरुड्या पापड. हाताला मिळेल ते काम सुंदरा करत होती. सुवर्णाच्या शाळेला आता सुट्टी लागणार होती. आपल्या चिमुकल्या हाताने ती आता बाराकडे लिहू लागली. पाटीवर उमटणारे वळणदार अक्षरे बघून लेकीला शिकून सवरून चांगलं भविष्य द्यायचा ठाम निश्चय सुंदराने मनाशी केला होता.